व्हॅलिडिटी शिवाय उच्च शिक्षणात प्रवेश देऊ नका, बिरसा फायटरची मागणी. उच्च शिक्षण मंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन. शहादा उच्च शिक्षणात जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देऊ नका अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, सोमनाथ पवार, महेश प्रधान व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंद्र पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च शिक्षणाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. केवळ जात प्रमाणपत्रावरून या उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो. काही उमेदवार हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा सादर केल्याची पावती आधारे प्रवेश घेत असतात. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. या उच्च शिक्षणाच्या 2 ते 4 वर्षाच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या उमेदवारांनाही अखेर पदवी पदविका पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. पदवी व पदविका मिळाल्यानंतर या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासत नाही, परंतु असे उमेदवार अनुसूचित जमातींच्या जागांवर सवलतीच्या आधारे उच्च शिक्षणाची पदवी व पदविका प्राप्त करून घेतात. हे आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी बाब आहे. म्हणून जात वैधता प्रमाणपत्राशिवाय उच्च शिक्षणात प्रवेश देऊ नका अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने शासनाकडे केली आहे. उच्च शिक्षणात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देऊ नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणाच्या पदवी, पदविका, डिग्री अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देत असताना व्हॅलिडिटीशिवाय प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. काही उमेदवार हे केवळ जात प्रमाणपत्राच्या आधारे, खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेतात. काही उमेदवार हे जात पडताळणी समितीकडे दावा दाखल केल्याची पावती देऊन या उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेत असतात. त्यांचं 4-5 वर्ष जे काही उच्च शिक्षण असतं ते व्हॅलिडिटीशिवाय पूर्ण होतं आणि काहींची व्हॅलिडिटीसुद्धा होत नाही. त्याच्यानंतर या उमेदवारांवरती कारवाई केली जात नाही. हे जे बोगस उमेदवार असतात, हे उमेदवार आमच्या आदिवासींच्या उमेदवारांच्या जागावरती हे उच्च शिक्षण पूर्ण करतात, डिग्री प्राप्त करतात, पदविका प्राप्त करतात आणि आमच्या आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करतात. म्हणून उच्च शिक्षणामध्ये व्हॅलिडिटीची अट ही शिथिल करू नये, व्हॅलिडिटीशिवाय उच्च शिक्षणामध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे. तसं निवेदन आम्ही शासन दरबारी आमच्या संघटनेतर्फे पाठवलेलं आहे.